आज ज्या ज्या लोकांनी बालिशपणा करून मला जीव मारण्याची धमक्या दिल्या ना, त्यांना माझं 2 लाईनीचं आयुष्य सांगतो. एक तर मी मुसलमान आहे, अकबर पीरसाहेब शेख. ठीक आहे. माझा विश्वास, इज्जत, जिल्लक, रिज्जक और मौत का देने वाला मेरा अल्लाह है. पण माझा धर्म मी घरात पाळतो. आणि जसा उमरा ओलांडला तर संविधानिक रीतीने माझं मी आयुष्य जगतो. सिंपल लाईफ आहे माझी. आता ज्याच्या प्रेमापोटी तुम्ही हे कृत्य केलं, तर मला आता तुम्हाला एक प्रश्न आहे. काल धीरज परदेशीबाबत एक शोकाकुल आंदोलन राबवण्यात आलं अहिल्यानगरमध्ये. त्यामध्ये अनेक हजारो युवक तिकडं होते, अनेक समाजसेवक होते, दिग्गज नेते देखील होते. मला एक असा उल्लेख दाखवा ज्यामध्ये धीरज परदेशीच्या परिवाराचं पुनर्वसन होईल असं मला दाखवा. जर केली असती तर अजून त्या जमलेल्या नागरिकांचं मनोबळ वाढलं असतं आणि ह्यांच्यावर विश्वास कायम झाला असता. परंतु ठीक आहे, यांनी धर्माचा आधार घेतला आणि आपल्या आंदोलनाला पूर्ण केलं. या राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, हिंदू नेता आहेत, बरोबर आहे. जेव्हापासनं त्यांनी हे कारभार सांभाळलं आहे ना, मला सांगा, गुन्हेगारी प्रवृत्तीला हाणून पाडलेलं आहे त्यांनी. या लोकांना जेव्हा की मित्रपक्ष आणि पक्षाच्याच आमदारांनी अशा घोषणा लावल्या जसं की विरोधी पक्ष नेते आहेत, यांना कायदा सुव्यवस्थावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नव्हता का? एक आमदार उठतो, पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. दुसरा उठतो, यांना लॉकअपमध्ये नका टाकू, यांची मुंडके छाटू. तिसरा उठतो, यांच्या घरावर बुलडोजर चालवा म्हणतो. आणि चौथा, बिनबुलाय मेहमान, ज्याच्या धोतरमध्ये चड्डी वळवळ करत होती, त्याने तर एवढे आगीत तेल टाकायचं काम केले की शेवटी त्याचा असा शब्द होता की ईट का जवळ पत्थर से देंगे. म्हणजे जे काही कृत्य काल आंदोलनमध्ये घडलं त्यामध्ये कुठंतरी असं होतं का ज्यामध्ये परदेशी परिवाराला कुठं पुनर्वसन, कुठं मदत होईल असं काय? त्यांना माहिती आहे की जी प्रक्रिया आहे तीच होणार कायद्याच्या तरतुदीनुसार. त्याच्या पलीकडं कोणत्याही भाष्य केल्याने कोणतंही काय कार्य होणार नाही. असं असताना सर्वांना येडं बनवायचं काम केलं आणि राजकीय पोळी भाजली आणि वर्चस्व मांडायचा प्रयत्न केला. आणि तुम्ही त्यांच्यासाठी असे कृत्य करता.